महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघांमध्ये निवडणूक आज पार पडतेय, तर हिंगोली मतदारसंघ हा दुसऱ्या टप्प्यात येत असून येथील शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत आणि हिंगोलीतील शेतकऱ्यांचा कल कोणाकडे आहे या संदर्भात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। सध्या लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रात धामधूम सुरू आहे। आज महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघामध्ये निवडणुका होत आहेत, तर हिंगोली जिल्ह्याच्या दुसऱ्या टप्प्यातील येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या आजपर्यंत समस्या सुटल्यात का, आणि जे आहे राजकारणी जे आहेत ते शेतकऱ्यांना आश्वासनं देतात ते पूर्ण झालेत का, ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात। दादा मला सांगा, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, ते आजपर्यंत सुटलेत का? नाही सुटले सर। सुटले कशी, महागाई खूप वाढली। का भाजप चांगलं आहे, पण भाजप कसं मराठा आरक्षण आम्हाला दिलं नाही म्हणून आम्ही भाजपवर नाराज आहे। भाजपनं खूप कामं केले, रोडचे केलेत, पुन्हा 1 रुपयात विमा केला लागू, त्याच्या बाद 2000 रुपये म्हणजे 6000 रुपये वर्षाला द्यालेत। हे कामं खूप केलेत त्यानं, पण आम्ही मराठा आरक्षणासाठी आम्ही भाजपवर नाराज आहे। आम्ही सोयाबीनला दरवाढ मिळाली का? नाही। हळदीला सध्या भाव वाढले थोडे, पण हे आता 18 का 19चा डबा आहे, आज 15-16 गेले ती। शेतकऱ्यांना दिवसभर वीज मिळते का? वीज मिळत नाही। पहिले 8 घंटे लोड शेडिंग होती, आता 6 घंट्यावर आली। 6 घंट्यातून 2 घंटे फाल्टच राहते, 4च घंटे वीज मिळते। तुम्हाला काय वाटतं हिंगोलीचा खासदार कसा असावा? खासदार कसा, हे 2 आता खासदार आहेत, पण ते आमच्या हिंगोलीचे नाहीतच ना। ते वाटतं तुम्हाला शिंदे सरकारचे का ठाकरे सरकारचे? असे दोघे चांगले नाहीत आम्हाला। मग पर्याय म्हणून काय निवडाल? पर्याय म्हणून आम्हाला कसं चांगला उमेदवार भेटलाच नाही आम्हाला सध्या हिंगोलीत। दादा तुम्ही काय सांगाल, शेतकऱ्यांचे प्रश्न पूर्णच गेलेत का हिंगोली जिल्ह्याच्या? नाही पूर्ण कसे जातील सर, जाऊ शकत नाही। कारण यवतमाळ जिल्ह्यातून येतो आम्ही, इथं 8 दिवस झाले इथं पाण्याची सुविधा नाही, या कॉटन मार्केटला इथं झोपण्याची व्यवस्था नाही, इथं गाड्याची व्यवस्था नाही। बाहेर 6 दिवस आम्ही बाहेर होतो, खुट्ट्या लागल्या होते, कसं 1000 रुपये खुट्टीनं म्हणलं काय शेतकऱ्याची सुविधा आहे? या हेमंत पाटलानं तर नुसतं बोगस काम केलं, नुसते आश्वासनं दिले अगोदर। महाराष्ट्रात काय वाटते, शिंदे सरकार यायला पाहिजे की ठाकरे सरकार यायला पाहिजे? ते काहीच सांगू शकत नाही, पण आपण तर सांगू शकतो की बुवा हे जे आत्ता जे चालू सरकारनं जे आश्वासनं दिले हे निव्वळ बोगस दिले। एक तर वीज हे दिली नाही, तुमचा विमा लागू केला नुसता, पण शेतकऱ्यापर्यंत पोहोचला नाही। दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला जे खरेदीची रक्कम 15-16 हजार म्हणे, 2500 रुपये हेक्टरी आली नाही। मग काय सरकारनं नुसते आश्वासनं दिलेच ना। दादा मला सांगा, अजित पवार म्हणले होते की सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध केल्या जाईल। नाही 24 तास तर भेटणारच नाही, कुठंच नाही भेटणार। कमीत कमी 8 तास तरी रेग्युलर भेटायला पाहिजे, पण ती काही भेटत नाही। आणि आपण जे समजा हे सध्या सरकार जे हे पळापळी सरकार आहे, फक्त आश्वासन देत नाही, काम कोणतंच क्लिअर करत नाही। आणि काम जरी समजा योजना जरी समजा त्याने लागू केल्या, पण त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत। नाही ह्या योजना जी शेतकऱ्यापर्यंत येत नाही, आहे भरपूर योजना, पण या शेतकऱ्यापर्यंत येत नाहीत, त्याचं काय कारण? 1 नंबरची शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागलेत का? काय सांगाल लोकसभा निवडणुकीच्या पासून काय सांगाल? बोलताय ना। आणि या ठिकाणी मार्केटमध्ये जे आहे सध्या, एक तर खाण्याची व्यवस्था नाही, झोपण्याची व्यवस्था नाही, कुठं कोणतीच व्यवस्था नाही, पाण्याची नाही, जेवणाची नाही, कोणतीच राहायची व्यवस्था नाही। आणि 8 दिवस या ठिकाणी आपण उभे आहेत घरोघरी, म्हणजे काय सांगायची परिस्थिती सध्या कठीण आहे। कालचा भाव आज किती दिवस झाले हळद आणली मार्केटमध्ये? आम्हाला तिसरा दिवस निघाला। काय वाटतं तुम्हाला? आम्हाला फक्त शेतकऱ्याला हमी भाव द्या पाहिजे, त्यानं 20,000 रुपये वरी आहे, 16.5 घ्याले तिथं। शेतकऱ्यांची जे शेतकऱ्यांना जे राहण्याची सोय आहे का इथे? नाही काहीच नाही। तर आपल्या पैशानं आपण खर्च करायचा आणि आपल्या पैशाने जेवायचं तिकडे जाऊ। बरं काय वाटते, महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार पाहिजे की ठाकरे सरकार पाहिजे? आम्हाला ठाकरे सरकारच पाहिजे। ठाकरे सरकार हो। हां मग चांगले निर्णय घे, कारण कर्ज माफ केलं सर ते। बाकीच्या आश्वासन। महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार पाहिजे की ठाकरे सरकार? ठाकरे सरकार पाहिजे।
ठाकरे सरकार पाहिजे. त्यानं कर्जमाफ केलं आणि ते करणार बी अजून बी करणार. आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 प्रमुख पक्षामध्ये निवडणूक होते. तुमचा कल कोणाकडे असणार आहे? कल ठाकरे. ठाकरेकडे. हो, त्यानं आश्वासन दिलं कर्जमाफ करू म्हणून आणि करणार बी ते. त्याचं जर सरकार आलं तर कर्जमाफ करणार. महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरे गटाचे हो. आष्टीकर आहेत. हो. त्यांना का मतदान देणार आहे तुम्ही? का म्हणजे अगोदर त्यानं कर्जमाफ केलं ना, आणि ते मराठ्याची कळवळी आहेत, शेतकऱ्याची कळवळी आहेत ते. मला वाटतं आष्टीकर तुमचे प्रश्न मार्गी लावू शकतात. हो, लावतील. शेतकऱ्याचा प्रश्न म्हणजे ते हमी भाव देणार म्हणजे देणार. हो, ठाकरे सरकार तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू शकतात. लावू शकतात. आमचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं मागच्या वेळेस. आम्हाला दोन नाही, कोपनाची गरज नाही आम्हाला. फक्त शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या पाहिजे. काय प्रश्न आहेत तुमचे? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत? शेतकऱ्याचे प्रश्न मालाला भाव देणं. शेतकऱ्याचे 6,000 सोयाबीन 4.5 विकली नाही, आज 42 सोयाबीन चालली. हरभरा महाग झालं नाही, तूर महाग केली, कापूस कमी केला. शेतकऱ्याचे प्रश्न आजपर्यंत सुटलेत नाही सुटले. आता सोडू शकेल प्रश्न शेतकऱ्यांचे? नागेश आष्टीकर. का बरं? पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे साहेब सोडवलं. त्याने 2,000 रुपये कर्ज मागे 2 लाखापर्यंत केली. यानं काय केलं? काहीच केलं. यानं नुसती माणसं फोडाफोडी केली. इकडे पैसे तिकडे 5-5 कोटी 50-50 खोके घेतले त्याने. माहित आमच्या जरंगे पाटला येडी लावली आहे ना. नागेश पाटील आष्टीकर आपल्या हिंगोली जिल्ह्याचा विकास करू शकतील असं तुम्हाला अहो ते करतील का कधी मत ठाकरे साहेब करतील. ठाकरे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. हो, नक्कीच. हे होते हिंगोलीतील शेतकरी. यांचे प्रश्न आजही मार्गी लागलेले नाहीत. या शेतकऱ्यांची तळमळ पाहून सरकारने जे आहे ते यांची मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, अशीच हिंगोलीतील शेतकऱ्याची एक रास्त मागणी आहे. समाधान कांबळे, ITV मराठी न्यूज, हिंगोली.